नमस्कार, मी समीक्षा. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल समीक्षाज व्लॉग. सो आज आहे 1 मे महाराष्ट्र दिन आणि आज आहे माझा बड्डे. सो विश मी हॅपी बड्डे. तसं 1 आणि 1 ते 5 तारीख माझ्या खूप फेवरेट आहेत, कारण की सगळ्यांचं बड्डे नाहीतर ॲनिव्हर्सरी काहीतरी असते. सो उद्या आज माझा बड्डे, त्यानंतर उद्या माझ्या बहिणीचा बड्डे, त्यानंतर 3 तारखेला मामा मामीची ॲनिव्हर्सरी असते आणि 4 तारखेला माझ्या मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी असते आणि आता 5 तारखेला माझ्या खूप जवळच्या मित्राचं लग्न आहे. सो मग आता खूपच आनंदी असते मी मे महिना जेव्हा येतो तेव्हा. सो आता उठले मी 8 वाजता आणि आता आवरले वगैरे. सो आता नाश्ता करायचा. तर मम्मी म्हटली की आज तूच नाश्ता कर, आज सुट्टी आहे, मग घरीच आहे मी. सो मम्मी म्हटली की तू नाश्ता कर, त्यामुळे मी आता नाश्ता वगैरे बनवते. त्यानंतर संध्याकाळी कौशू येणार आहे, काल गेला आहे मुंबईला, तर मग आज येईल तो, मग भेटू आपण संध्याकाळी. चला आता नाश्ता पोहे बनवते. बाय बाय. आज सकाळी सुयाला पोहे खायचे होते आणि मला सुट्टी पण होती, तर म्हटलं मग आज पोहे करूया. आणि माझ्या भावाला पोहे खूप आवडतात, तर मग असे मस्तपैकी मी पोहे वगैरे बनवले. सो पोहे रेडी आहेत. इथे मम्मीने मस्त ब्लाऊज शिवला आहे. फर्स्ट टाइम तिने एक हाताची डिझाईन ट्राय केली आहे. ही बघा, कोणाला ब्लाऊज वगैरे शिवून पाहिजे असेल तर माझी मम्मी शिवते. दुपारी बिर्याणी वगैरे आणलेली पप्पाने, मग तेच खाल्ली आणि त्यानंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू चालू होती. तर आज मम्मी करणार होती चिकन. सो इथे सगळं रेडी करत होते. चिकन आणलेलं आणि चिकनचं थोडंफार रेडी झालेलं आहे. माझी हिरव्या मिरच्या यांची पेस्ट. हो का? तू काय रेकॉर्ड करते? कौशल नुसता तो एकटाच येणार नव्हता, तर त्याचे मित्र पण येणार होते आणि आमच्या कौशलला चिकन खूप आवडतं. सो मम्मी म्हटली की सगळ्यांसाठी चिकनच करूया. सो मगाशी 5 वाजता कौशल आलं आहे आणि आता कौशल आणि मी चाललोय केक आणायला. कौशल मला येत आहे का गिफ्ट घेऊन आला आहे मस्तपैकी. बोल, कोणता घ्यायचा? हाय गाइस, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. रामचंद्र. पहिल्यांदा म्हणजे आम्ही सगळेजण एकत्र आलो होतो, कारण की कसं मे महिना म्हटला की मम्मी गावाला असते. सो सगळे एकत्र होते, तर मग सगळे आणि मेन म्हणजे कौशल पण इथेच होता. तर म्हटलं की व्यवस्थित मम्मी म्हटली की सगळं तयारी वगैरे करूया. तर सगळ्यांचं तयारी करणं चालू होतं. इथं कौशल आणि सुया हे डेकोरेशन करत होते आणि अनिकेत मॅच बघण्यात बिझी होता. आणि सुयश आणि बर्थडे गर्ल तिथं काहीतरी करताना आणि विषय खतम. मस्तपैकी सजावट वगैरे झालेली, एकदम डेकोरेशन ओके मध्ये. आणि आणि नखरे अरे आता सजावट चालू आहे आणि 2 लेडीजचे मेकअप चालू आहेत आणि मस्तपैकी कौशल फुगे जोडतोय. मस्तपैकी फुगे जोडतोय. आणि हे काय झालंय, ह्या फुग्यांना पोलिओ झालाय. फुग्यांना पोलिओ झालाय. फुगे सुद्धा त्यांची साईड सोडायला लागलेत. तर सुयश आणि कौशलने मिळून असं सुंदरसं डेकोरेशन केलेलं. आणि काही कामाचं नाही आहे, नुसतं मॅच बघण्यातच बिझी होता. सो कौशलने आणि सुयशने मिळून आणि पप्पा त्याला जरा मदत करत होते. त्या तिघांनी मिळून असं सुंदरसं डेकोरेशन केलेलं. त्यानंतर इथे जराशी फोटोग्राफी चालू होती. माझ्या पप्पाची पण ॲनिव्हर्सरी आहे 4 तारखेला. सो ते दोघं फोटो काढत होते. मध्ये मध्ये आई चांगला
जरा बँड पार्टी आहे. विष्णू आहे ना नुसते मोबाईलवर खेळायला का खेळायला होय ओके. इंडिया के सबसे भरोसेमंद ब्रांड्स फोटोग्राफर बनतो व्हिडिओ काढतो. हे सगळे माझे भाऊ आहेत. मम्मीने मस्त पैकी चिकन भात आंबोळ्या केलेल्या आहेत. चिकन बरं झाला का रे? मस्त झालं. अनिकेत काय खाणार? रिअल अनिकेत. बर्थडे वगैरे सेलिब्रेट करून झाला. आता मग जेवणाची तयारी चालू झाली आहे आणि मम्मी इथे गरमागरम आंबोळ्या काढत आहे. सो हे भीड आहे. कोण कोण ते नेरलेक्स तव्यावर काढतं, तर आम्ही इथे मम्मीने गावावरनं भीड आणलेला आहे त्याच्यावर काढतोय. कौशल असल्यावर मला काहीच टेन्शन नसतं, कारण की कौशल आमचं सगळं अरेंजमेंट करतो. हो. आणि तो इकडे
कौशल पण खूप मस्त कुक आहे. हो आजचा सगळा स्वयंपाक मम्मीने केलेला आहे. इकडे बघ तो बाबू भिया ही मम्मी आरडा वेल मारले होते का तो भिया होतो कधी आता चला माझ्याकडे की हो हो थांबा नाही उडून जा चलो चलो बैठो बस यांच्या दोघांमध्ये एक बॉटल ठेवलं त्याला पाण्याची किंगफिशर इथं फॅमिलीचा व्हिडिओ काढायला सगळ्यांचा. मामा मामी पिंकीताई मावशी सगळेजण आहेत. जेवायला बोलत बसताकडे घरघंटन जर तुझा नवीनच लग्नाला हार घातलाय हार घातलाय. थँक यू सो मच ऑल ऑफ यू फॉर मेकिंग माय डे स्पेशल. तर भेटूया पुन्हा काहीतरी नवीन घेऊन. टिल देन ट्राय वन्स व्हॉट आर द से यू कांट डू अँड you will never pay attention to the limitations again. Thank you. Bye bye.